स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. दुर्गंधीयुक्त सांडपाण्यावरील उपसाबंदी हटवावी, सांगली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन. येरळा नदीवरील दुर्गंधीयुक्त सांडपाण्यावरील उपसाबंदी तात्काळ हटवावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं वारणाली सांगली येथे पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी येरळा नदीत सध्या असलेले पाणी हे सांडपाणी असून ते कृष्णा नदीत मिसळत असल्याने साथीच्या आजारांचा धोका वाढल्याचे सांगितले. या पाण्याचा उपसा करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. अधीक्षक अभियंता महादेव कदम यांनी संबंधित पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवल्याची माहिती दिली. 2 दिवसात निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला. या आंदोलनात धन्यकुमार पाटील, अनिल पाटील, दीपक कोळी, सनत पाटील, संतोष शिंदे, संदीप गुरव, सुदर्शन पाटील, विनोद पाटील, संदीप पाटील, रोहित पाटील, आदिल लांडगे, सादिक लांडगे, दिलीप चौधरी, सचिन कोल्हापुरे, पवन पाटील, रवी पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. आज स्वाभिमानी शेतकरी संघटना व नांदरे, वसगडे, शिरगाव, बेंद्री, खटाव, ब्रह्मनाळ या गावातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी येरळा नदीमध्ये जे दुर्गंधयुक्त दूषित पाणी आहे त्याचा उपसाबंदी जी लावलेली ते उपसाबंदी त्वरित उठवावी या मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलं होतं. या आंदोलनाची दखल घेऊन पाटबंधारे अधीक्षक अभियंता यांनी आम्हाला या ठिकाणी अहवाल तयार केला आणि तो अहवाल त्यांनी कलेक्टर साहेबांना पाठवला आहे की सदरचं पाणी हे पिण्यास लायक नसून त्याच्यावरची उपसाबंदी उठवावी अशी त्यांनी त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे. खऱ्या अर्थानं तसं बघायला गेलं तर हे पाणी म्हणजे तासगाव असेल, बेंद्री, शिरगाव, नागाव, निमणी तसंच इतर सर्व भागातील हे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येणारे सांडपाणी आहे आणि हे सांडपाणी जर उपसा नाही केलं तर हे सांडपाणी थेट ब्रह्मनाळ येथील कृष्णा नदीच्या डोहात मिसळतं आणि या डोहामध्ये जवळपास 15 ते 20 गावच्या पाणी पुरवठ्याच्या स्कीम्स आहेत आणि त्या स्कीम्समध्ये हे पाणी जाऊन पाणी मिश्रित होऊन हे पाणी खराब होतं. याच्यामधून साथीचे आजार उद्भवतात आणि ही आम्ही प्रशासनाला सांगितलं, प्रशासनाच्या लक्षात आलं आणि हे पाणी जर हे लोक उपसत असतील, शेती असेल किंवा इतर कारणासाठी उपसत असतील तर त्यांना उपसाबंदी कसं देणं गरजेचं आहे आम्ही पटवून दिलं आणि त्यांनी सांगितलं की आपण 2 दिवस वाट पहा. आमचा अहवाल आज तिकडे गेलेला आहे जिल्हाधिकारी साहेबांच्याकडं. माझी अपेक्षा आहे की आमच्या भावनांची आदर आणि होणारा दुर्गंधीचा प्रादुर्भाव पाण्याच्या माध्यमातून हा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब निश्चितच आम्हाला उपसाबंदी उठवण्यासाठी करण्यासाठी त्या ठिकाणी जे लादलेले आहे ते उठवतील आणि आम्हाला सहकार्य करतील.